तसं त्या स्त्रीची उत्पत्ती झाली. चर्चा सुरू, आत्मतत्व सर्वांमध्ये व्यापक आहे, ते तेवढेच आहे. मग त्या तेवढेच असताना साधूंचं चालू तेवढेच असताना ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने सर्वांच्या आत्मी या ठिकाणी मला घातले. पण भगवंत खेळ खेळतो की हे आत्मे माझ्याकडे येतात की इतरत्र कुठं जातात. भगवंतानं सरळ सांगितलं की जीव माझ्याच प्रतिकृती आहे, पण त्यांना मायेनं वेळ. आता ते माझ्यापर्यंत येतात की नाही बघतो. म्हणून क्षीरसागरामध्ये तो एकदा पोगलेला आहे, खेळ खेळून लागलाय. त्यावेळेला हे आत्मे जेवढे आहेत तेवढ्यातलं गणित तुम्हाला सांगतो मी आता. ते गणित तुम्ही मांडायचे, तुम्ही करायचे. यातले काही जे आत्मे आहेत, लक्ष द्या, यातले काही जे आत्मे आहेत ते उद्धरून जातात वैकुंठामध्ये, सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. मग आत्मे कमी व्हावेत का वाढावेत? मग उद्धरून गेलेत काय आत्मे? कमी व्हावेत का वाढावेत? कमी व्हायला पाहिजे. संख्या तेवढीच आहे ना, कमी व्हायला पाहिजे. मग प्रश्न या साधूंनी असा विचारला, महाराज आत्मे जर कमी होत असले तरी लोकसंख्या का वाढते? सहज विषय. कोणता विषय? सहज. लोकसंख्या का वाढते? आत्मे तर कमी व्हायला पाहिजे. मायनस उद्धरून गेले, सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली, मग कमी व्हायला पाहिजे. काही भटकून राहिले ते उद्धरून जात नाही, जन्माला येत. वैज्ञानिक प्रश्न, विज्ञानाचा प्रश्न. पुन्हा लोकसंख्या कमी व्हायला पाहिजे. लोकसंख्या काय होते? वाढते. हा संवाद आहे. काही ब्रह्मलोकात निघून गेले, काही स्वर्गामध्ये अत्यंत आनंद भोगून राहिलेले, काही पुनर्जन्माला प्राप्त होऊन राहिलेले. मग जे स्वर्गात गेलेले आहेत, काही नरकामध्ये पोचून राहिलेले आहेत बरेच. मग यांची संख्या कमी व्हावी का वाढावी? इथे बोलत नाहीत का? बोलतात कमी व्हायला पाहिजे. हा संवाद आहे, मी संवाद सांगतो. लोकसंख्या कमी व्हायला पाहिजे, मग लोकसंख्या का वाढते हा संवाद होता. हा विचार वाटता स्वयं. मग का वाढते याचं कारण फार गोड आहे. सहज सांगितलेलं उत्तर. सहज. का वाढते लोकसंख्या? तर वृत्तीमुळे वाढते. या वृत्तीतून कळतं ही लोकसंख्या कुठून आली. मग ती वृत्ती सांगतो मी तुम्हाला. एक असेल ती वृत्ती सांगतो. एक राजा भर उन्हामध्ये, लक्ष द्या, भर उन्हामध्ये नगर प्रदक्षिणा करण्यासाठी हत्तीच्या अंबारीतून बसून निघाले. समोर सैन्य होतं, मागे सैन्य होतं, घोडदळ पायदळ सगळे होते. दुसऱ्या घोड्यावर, एका घोड्यावर एक त्यांचा प्रधान बसलेला होता. सर्व रस्त्यानं निरीक्षण करत राजा चालला. माध्यान्ह काळ 12-1 वाजताची गोष्ट. भर उन्हामध्ये राजा अंबारीतून खाली उतरला. बगर वाहनाचा, म्हणजे पायात चप्पल नसताना सुद्धा तो जमिनीवर उभा राहायला पाय जोडून आणि सर्वांना आज्ञा केली, तुम्ही घरी चालले. राजाज्ञा काय ते? राजाची आज्ञा. सैन्य निघालं, घोडदळ पायदळ काय जे असेल ते सर्व सैन्य निघाले, पण प्रधान जातो. प्रधान म्हणायला लागला, आपला राजा जमिनीवर उभा आहे हे आश्चर्य. ते बगर चप्पलच आहे, पायात काही नाही आहे, पाय जोडून उभा आहे. माध्यान्ह काळाचा सूर्य आहे, आसन घेऊन तापलेलं आहे. भर रस्त्यामध्ये राजाने असं विचित्रासारखं वागावं म्हणून तो प्रधान राजाजवळ गेला आणि म्हणायला लागला, राजेसाहेब तुम्ही असं करू नका, तुम्ही राजे आहात, तुम्ही अंबारीत नसाच.
राजाने पुन्हा आज्ञा दिली की हे प्रधाना, ती अंबारी घरी पाठवून दे, मला यायचं नाही, तोही निघून जा, मला जेव्हा यायचं तेव्हा ये. आश्चर्य होते राजाला असं अचानक वागावं. अंबारी काढून दिली गेली राजवाड्यामध्ये, पण प्रधानाच्या मनात एकच होतं की राजा का उभा राहिला हे बघितल्याशिवाय जमणार. प्रधान बाजूला जाऊन लपून उभा राहिला. राजानं पाय बाजूला केले, पायाखालची एक वस्तू उचलली, खिशात घातली आणि राजवाड्यामध्ये निघून गेला. राजवाड्यामध्ये राजा निघून गेल्यानंतर सभा भरली. त्यावेळेस प्रधानाने सहज म्हणलं की राजेसाहेब, तुम्ही पायाखालचं काय उचललं एवढं सांग. मी नाही उचललं पायाखालचं, तू बघितलं का? म्हणे हो, मी बघितलं म्हणूनच विचारतो. म्हणे तुला एक सभा बरखास्त झाल्यानंतर मी सांगतो. सभा बरखास्त झाली आणि पुन्हा प्रश्न याने विचारला की राजेसाहेब, मी बघितलं तुम्ही पायाखालची वस्तू खिशात टाकली, काय टाकली मला सांगा. राजाने खिशातून ती वस्तू बाहेर काढली आणि सांगितलं, याला चिंदी म्हणतात. काय म्हणतात? चिंदी समजते? कपड्याची पडलेली. राजेसाहेब, ही चिंदी तुम्ही खिशात का घातली तिथली रस्त्यावरची पडलेली? म्हणे ज्यावेळेस आपल्या राजा मरण पावला होता त्यावेळेला हत्तीने माझ्या गळ्यात माळ टाकली होती आणि मी राजा झालो. हे माहिती तुम्हाला? म्हणे हो. मी कोण आहे तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही मला राजा म्हणून स्वीकारलं. माझी वृत्ती अजून बदललेली नाही, मी चिंदी चोर होतो. मी कोण होतो? माझी वृत्ती अजून गेलेली. अहो, एका राजानं भिकारणीशी लग्न केलं, अत्यंत सुंदर दिसायला होतं भिकारी. राजाचे ते सौंदर्यावर भाळलेलं आहे की भिकारीशी लग्न केलं, अत्यंत सुंदर असल्यामुळे ती राजाची राणी शोभायला लागलेली. तिचं म्हणजे काय म्हणतात आजकालच्या भाषेमध्ये तिला काय ते ब्युटी पार्लर मध्ये नेऊन पद्धतशीर करून आणलं, सगळं सुंदर आहे का. राजाची राणी शोभायला लागली आणि 14 जानेवारीला कार्यक्रमाला ती गेली. काय असतं 14 जानेवारी? हा, ते तुम्हाला आठवत. संक्रांतीच्या कार्यक्रमाला ती गेली, वाण देण्यासाठी एकमेकीच्या घरी हळदी कुंकासाठी गेली आणि सहज एका बाईने म्हटलं की आधी नाव घ्या राणी साहेब तुम्ही, आता तुम्हाला कोण म्हणणार आहे, नाव घ्या. तिने घ्यायला सुरुवात केली. रस्त्यानं जाताना घसरला पाय, राजाचं नाव घेते, भाकर वाढव माय. वृत्ती बदलली? वृत्ती बदलत नाही महाराज, काही केलं तरी वृत्ती बदलत नाही. किती जन्म घ्या, किती जन्म घ्या, वृत्ती बदलत नाही. म्हणजे लोकसंख्या वाढण्यासाठी वृत्ती कारण काय? वृत्ती असे कारण आहे की कोणी मांसाहार करायला लागले, भाषा लक्ष, मांसाहार, कोणी एकमेकाचे खून करायला लागले. आईला मारणारी मुलं पहिले नव्हते, आता या 50-60 वर्षामध्ये जास्त वाढले. आईचा खून करणारे, पत्नी पतीचा. आता मी टीव्हीवर पाहून राहिलो, रोज एक प्रकरण बाहेर येऊन राहिलेले, बायकोला नवऱ्याला मारतात. किती प्रकरण झाले महाराज? कालच 3 प्रकरण दाखवले हो टीव्हीवर. बायका आता वीरांगना म्हणावं काय म्हणावं, पतीला मारायला लागलो. अशा वृत्त्या नव्हत्या महाराज. मग ह्या वृत्तीमुळेच लोकसंख्या वाढायला लागली. ह्या वृत्ती आल्या कुठून? मग त्याचं उत्तर हे, जंगलातले जे श्वापद आहेत ते कमी झाले. सिंह, वाघ, गिधाड हे जे आहेत ना, हिंसक पशु, हे सर्व कमी झाले. पण त्यांचे आत्मे कुठे गेले? ते आत्मे इकडे जन्माला आले. आत्मे बदलले नाही, आत्मे तेच आहे. त्यांच्या वृत्तीमुळे लोकसंख्या वाढली. हा जो संवाद, मी एवढी कथा का सांगितली? हा संवाद आहे. हे संवाद जे करतात हे ज्ञानीजन करतात, साधू लोक करतात, जगाच्या कल्याणासाठी संवाद करतात महाराज. हा जगत कल्याणाचा संवाद आहे. या वृत्त्या बदलल्या पाहिजे. या वृत्त्या बदलण्यासाठी या संस्कारांची बघा.